सांगलीच्या जागेवर बंडखोरी गद्दारी होत असेल तर त्या जागेवरून ठाकरे भडकले। लोकसभा निवडणूक 2024साठी भाजप आणि एनडीएला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र आली आहे। मात्र सांगलीच्या जागेवरून सुरू झालेला वाद हा अद्यापही शमलेला नाही। त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत एक प्रकारे आपला संताप व्यक्त करत थेट काँग्रेसला सुनावलंय। विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। एक अर्ज त्यांनी अपक्ष म्हणून दाखल केला तर दुसरा अर्ज हा काँग्रेस पक्षाच्या नावाने भरलेला आहे। विशाल पाटील यांनी यावेळी असा विश्वासही व्यक्त केला की 19 एप्रिलपर्यंत काँग्रेस त्यांना एबी फॉर्म देईल आणि त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल। दरम्यान याच गोष्टीवरून उद्धव ठाकरे हे मात्र संतापलेले दिसून आले। आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विशाल पाटलांच्या उमेदवारी अर्जावरून जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी एक प्रकारे काँग्रेसला इशारा दिला। आता जर कुठे बंडखोरी किंवा गद्दारी होत असेल तर त्या पक्षाची जबाबदारी आहे, ते त्यांनी थांबवलं पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेबाबत सांगितलेलं आहे। असं काही नाहीये, कारण संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही विरोधामध्ये एक जनमत पक्क तयार झालेलं आहे। ते फक्त मतदानाची वाट बघतायत। त्याच्यामुळे मी आज त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही, कारण शेवटी जागा वाटप हा झालेला आहे। तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागा वाटप जाहीर केलेलं आहे। आता जर कुठे काही बंडखोरी किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या पक्षाची जबाबदारी आहे, ते त्यांनी थांबवली पाहिजे। पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान देईल। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।